नमस्कार मित्रांनो, सादर करत आहे विण दोघातली तुटेना. ही मालिका एकदम छान आहे आणि मनोरंजनात्मक आहे. तसेच यातील मुख्य कलाकार आहेत रोहन आणि अधीरा. आता बघा, या ठिकाणी हे चौघेजण हनीमूनसाठी गोव्याला जात असतात. पूर्ण तयारी झालेली असते आणि तयारी झाल्यानंतर अंशुमन हा मारण्याचा प्लॅन करतो समरला आणि स्वानंदीला. तो काय करतो, एका ट्रकवाल्याला पैसे देतो आणि सांगतो की त्या दोघांना खलास करून टाक, म्हणजेच काय होईल की त्यांची सर्व संपत्ती ही आपल्याला मिळेल. तेव्हा ते ट्रक त्यांचा पाठलाग करीत असते आणि स्वानंदी हे सर्व पाहत असते आरशामधून. जसे जसे ते पुढे जात असतात गोव्याच्या दिशेने, तसे तसे ते आनंद घेत असतात. परंतु ब्रिज आल्यानंतर पाठीमागून ट्रक येत आहे हे स्वानंदी बघते. ती म्हणते मला थांबायचं आहे, उतरायचं आहे. परंतु समर ऐकत नसतो. तेवढ्यात ती समरला सांगते की बेल्ट खोल, आणि मग ते जो बेल्ट असतो गाडीला लावताना, गाडी चालवत असताना लावतात, तो बेल्ट खोलतो आणि समरला ती धक्का देते आणि स्वतःसुद्धा दरवाजा करून एक साईडला पडते. आणि पडल्यामुळे काय होतं की जो ट्रक आहे तो त्या गाडीला धक्का देतो आणि ती गाडी खाली जाऊन तलावामध्ये, म्हणजेच काय की नदीमध्ये पडते आणि पडल्यामुळे किती जळून जाते. आणि दुसरीकडे हे दोघे सुरक्षित राहतात. तर समरला आठवतं की मला धक्का दिला आणि स्वानंदीसुद्धा त्या ठिकाणी जाऊन पडलेली आहे, म्हणजे आम्ही दोघेसुद्धा सुरक्षित आहोत. त्यानंतर तो स्वतः स्वानंदीजवळ येतो, तिला हाक मारतो, तिला म्हणतो मॅडम स्वानंदी. नंतर तो तिला धरून घेऊन रस्त्यावर जातो आणि सांगतो की आपण फोन लावून कोणाला तरी सांगूया की आपण ठीक आहे. तेव्हा ते फोन लावत असतात आणि फोन लावत असताना फोन लागत नसतो. आता काय होतं की हे मस्तपैकी मजा करत चाललेले असतात रोहन आणि अधीरा. आणि मग फोन लागतो. फोन लागल्यानंतर ते फोन घेते स्वानंदी आणि अधीराला सांगते की आमचा अपघात झाला आहे. त्यामुळे अधीरा फारच घाबरते. ती म्हणते काय झालं आहे, दादा ठीक आहे ना, पिंट्या ठीक आहे ना. तेव्हा तो पिंट्या, म्हणजेच कोण की समर, फारच तिच्यावर चिडतो. तो म्हणतो तुला काय समजतं का, तुला काय अक्कल आहे का, कोणाला कधी कोणत्या वेळेस काय बोलायचं, आपण दोघे मोठे आहोत, आपण आपल्या भावंडांची काळजी घेतली पाहिजे, हे साधं तुला समजतसुद्धा नाही. तेव्हा ती म्हणते यात माझी काय चूक आहे, माझ्या तोंडातून शब्द आला त्यात तुमची पण चूक आहे ना, तुम्ही पण तसं सांगायला पाहिजे होतं. त्यानंतर ती म्हणते की आम्ही ठीक आहे. समर मग म्हणतो की आम्ही ठीक आहे, तू चिंता करू नको. आणि मग त्या ठिकाणी रोहन म्हणतो ताई बोलली ना ठीक आहे, तर टेन्शन घ्यायचं कारण नाही. तरी अधीरा ऐकत नाही. अधीरा रडत असते आणि तिचा संयम सुटलेला असतो. दुसरी गोष्ट की अंशुमनने त्यांना अपघात घडून आलेला असतो. मग तो आईला फोन करून सांगतो की मी त्यांचा अपघात केला आहे, ते दोघे मेले आहेत. तेव्हा ती म्हणते की तुला काय गरज होती त्यांचा अपघात घडून आणायचा, कारण की सर्व संपत्ती ही समरच्या नावावर आहे आणि ती सर्वांना त्याने दान केली आहे. त्यातली फक्त 20% संपत्ती ही आजीच्या नावावर आहे. आपल्याला काही मिळणार नाही, आपण भिकारी होणार आहोत, असं ती बोलत असते. समरची आई म्हणते मलिका ते कुठे आहेत, त्यांचा पहिला शोध घे, ते जिवंत आहेत की नाही ते बघ. कारण की मलिका म्हणते स्वानंदी मेली तरी चालेल, पण समर जगला पाहिजे, कारण की समरसाठीच आपण आहोत. समर आहे म्हणून आपण आहोत, आपल्याला कोणीही विचारणार नाही, त्याच्यामुळेच आपण मजा मारत आहोत. तेव्हा तो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि तो गाडी घेऊन जातो. गाडी घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बघतात की समर आणि ते ठीक आहेत स्वानंदी. आणि मग तेवढ्याच त्या ठिकाणी त्यावेळेस तिथे रोहन आणि अधीरासुद्धा येते आणि मग सर्वजण एकमेकाला मिठी मारतात, म्हणतात आम्हाला काय झालं आहे का, आम्ही ठीक आहे ना, मी सुरक्षित आहे ना, असं समर स्वतः सर्वांना सांगतो. तो म्हणतो हनीमून कॅन्सल. मग अधीरा म्हणते आपण घरी जाऊया, आपण हनीमून कॅन्सल करूया. आणि मग सगळेजण घरी येतात आणि घरी आल्यानंतर आजी म्हणते तुम्हाला काय झालं नाही ना. तो म्हणतो बघ आम्ही ठीक आहे, आम्हाला काय झालं आहे का बघ, काहीच नुकसान नाही झालं, गाडी गेली तर जाऊ दे. इकडे घरी फारच टेन्शन आलेलं असतं स्वानंदीच्या माहेरी. ती म्हणते की एवढा अपघात झाला, कसे असतील, काय असतील. नंतर घरी गेल्यानंतर ते सगळे सांगतात की आई काही झालं नाही, अपघात आमचा नाही झाला, त्या स्वानंदीचा आणि समरचा झाला होता, ते सुद्धा ठीक आहे, त्यांची गाडी जळालेली आहे फक्त. पण ती गाडी किती महाग असेल त्याची चिंता करायची गरज नाही, रोहन म्हणतो, कारण की त्याचा इन्शुरन्स आहे. तर अशा प्रकारे ही मालिका आहे, एकदम चांगल्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. नवीन असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ.